नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर आणि आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज डेटाबेस सिक्युरिटी इन DBMS. म्हणजेच या टॉपिकमध्ये आपण डेटाबेसला जी सिक्युरिटी देतो ती नेमकी काय आहे या संदर्भात जाणून घेणार आहोत बाय डासर. पहिला मुद्दा हा आहे, इट इज a technique for protecting and securing database from intentional or accidental threats. डेटाबेसला सिक्युरिटी देतो म्हणजे नेमकं आपण काय करतो तर आपल्याकडे जो डेटाबेस आहे त्याला प्रोटेक्ट करणे किंवा सेक्युअर करणे कोणापासून तर जे बाहेरील अटॅक्स आहेत किंवा सिस्टीम बाहेरील जी लोक आहेत की जी जाणीवपूर्वक आपल्या डेटाबेस मध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना अशा लोकांना अलिप्त ठेवणे किंवा अशा लोकांपासून आपला डेटाबेस प्रोटेक्ट करणे याच टेक्निकला आपण डेटाबेस सिक्युरिटी असं म्हणतो. पुढील मुद्दा आहे, security consideration will not only to the data stored in an organization's database also affect the database structure. तर पुढील मुद्दा आपल्याला हा सांगत आहे की सिक्युरिटीचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी फक्त आणि फक्त डेटाला सिक्युरिटी कशी मिळेल याविषयीचाच विचार करतो असं होत नाही, तर आपला डेटा ज्या सिस्टीम वरती आहे, ज्या कॉम्प्युटर वरती आहे किंवा ज्या नेटवर्क मध्ये आपला जो डेटा उपलब्ध आहे त्या संपूर्ण सिस्टीमला, डेटा सोबत त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या संपूर्ण सिस्टीमला सिक्युरिटी देणं हेही देखील विचारात घेतलं जातं. त्यानंतर आहे, ॲज अ रिझल्ट डेटाबेस सिक्युरिटी encompasses हार्डवेअर पार्ट्स, सॉफ्टवेअर पार्ट्स, ह्युमन रिसोर्सेस अँड डेटा. तर एकंदरीत डेटाबेस सिक्युरिटीचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी आपणाला हार्डवेअर पार्टला देखील सिक्युरिटी देता आली पाहिजे, सॉफ्टवेअर पार्ट्सला देखील सिक्युरिटी देता आली पाहिजे आणि जी लोक या डेटाबेसचा वापर करणार आहेत त्याही लोकांना सेक्युअर वेनेच डेटाबेसला हाताळलं गेलं पाहिजे या संदर्भातली सिक्युरिटी दिली पाहिजे. तर डेटाबेस सिक्युरिटी मध्ये आपण हार्डवेअर पार्ट असेल, सॉफ्टवेअर पार्ट्स असतील किंवा जे वापरणारी लोक आहेत किंवा जो एक्झॅक्ट डेटा आहे या सगळ्यांना कशी सिक्युरिटी देता येईल या सगळ्याचा विचार केला गेला पाहिजे. त्यानंतर पाहतोय आपण, टू यूज द सिक्युरिटी इफिशियंटली appropriate controls are required which are separated into a specific goal and purpose for the system. तर पहा, ज्यावेळी आपणाला डेटाबेसला सिक्युरिटी द्यायची असते त्यावेळी आपल्याला विविध कंट्रोल्स सिक्युरिटी संदर्भातले जे आहेत ते सगळेच आपणाला योग्य गोल काय आहे किंवा आपणाला नेमकं कशा पद्धतीची सिक्युरिटी या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची आहे त्यानुसारचे कंट्रोल्स आपणाला त्या ठिकाणी लागू करायला पाहिजेत. म्हणजेच आपणाला इफिशियंटली डेटाबेसला सिक्युरिटी देणारे जे काही कंट्रोल्स आहेत त्यांचा आपणाला योग्य पद्धतीनं वापर करायला पाहिजे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे, द डिमांड फॉर इफेक्टिव्ह सिक्युरिटी विच वॉज फ्रिक्वेंटली नेग्लेक्टेड और ओव्हरलुक्ड in the past is now being rigorously verified by many businesses. तर आता आपण इफेक्टिव्ह सिक्युरिटीचा जर विचार केला तर आपण ज्या बऱ्याचशाच भूतकाळामध्ये गोष्टी टाळल्या होत्या किंवा आपण कदाचित अति पाहिल्या होत्या, तर अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण आपला बिझनेस चालवत असताना जाणीवपूर्वक त्या पुन्हा पुन्हा तपासल्या पाहिजेत. ज्या गोष्टी आपण नाकारल्या होत्या किंवा ज्या गोष्टींचा आपण अति विचार केला होता या सगळ्या गोष्टींचा आपण आपला बिझनेस चालवत असताना निश्चितच पुन्हा विचार करणं गरजेचं आहे. अन्यथा आपण हे आपणाला माहिती आहे किंवा हे आपणाला फार त्रासदायक नाहीये असा जर आपण विचार करून जर आपण डेटाबेस ला जे लागणारं प्रोटेक्शन आहे त्याच्यामध्ये जर आपण दिरंगाई जर केली किंवा कोणतीही कुचराई केली तर आपणाला निश्चित भविष्यामध्ये मोठा तोटा सहन करावा लागेल. म्हणजेच आपणाला ज्या गोष्टी माहित आहेत किंवा आपण ज्या काही गोष्टी टाळतो की डेटाबेसला ह्या सिक्युरिटीची काही फार काही गरज नाही, तर अशा ज्या गोष्टी आपण समजतो तर त्या गोष्टी थोड्याशा आपण पुन्हा अकाउंट मध्ये घ्यायला पाहिजेत, त्यांच्याविषयी पुन्हा पुन्हा
किंवा सतत डेटाबेसचं सेक्युरिटी देत असताना सतत आपणाला त्याच्यावरती पुन्हा पुन्हा विचार करायला पाहिजेच. We consider database security in following scenarios. Theft and fraudulent हा पहिला मुद्दा आहे. दुसरा आहे लॉस ऑफ डेटा प्रायव्हसी. त्यानंतर आहे लॉस ऑफ डेटा इंटिग्रिटी. त्यानंतर आहे लॉस ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी ऑर सिक्रेसी. आणि त्यानंतर आहे लॉस ऑफ अवेलेबिलिटी ऑफ दी डेटा. तर आपण खालील जे नोंद केलेले जे मुद्दे आहेत, तर याविषयी आपण डेटा सेक्युरिटी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो किंवा विचार करत असतो. थेफ्ट अँड फ्रॉडलंट म्हणजेच आपला डेटा चोरी होऊ नये किंवा आपला डेटा जो आपण स्टोअर केलेला आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल होऊ नये चुकीचा, यासाठी आपण डेटाबेसला सेक्युरिटी देतो. पुढील मुद्दा आहे लॉस ऑफ डेटा प्रायव्हसी. तर आता आपण आपला जो डेटाची जी प्रायव्हसी आहे ती प्रायव्हसी लॉस होऊ नये किंवा दुसऱ्याच्या ताब्यात आपल्या डेटाची प्रायव्हसी मिळू नये यासाठी आपण डेटाबेस सेक्युरिटीचा विचार करतो. लॉस ऑफ डेटा इंटिग्रिटी. तर आपला जो डेटाची जी इंटिग्रिटी आहे, डेटामध्ये कोणत्याही अनावश्यक व्यक्तीकडून अनावश्यक बदल होऊ नयेत याचाच विचार म्हणजेच लॉस ऑफ डेटा इंटिग्रिटी. तर आपला डेटा बदलला जाऊ नये कुणा घातक व्यक्तीकडून किंवा किंवा सिस्टीमच्या बाहेरील असणाऱ्या व्यक्तीकडून तो बदलला जाऊ नये याकरिता घेतलेली जी काळजी आहे त्यालाच आपण लॉस ऑफ डेटा इंटिग्रिटी असं सेक्युरिटीमध्ये विचारात घेणार आहोत. म्हणजे डेटाबेस आपला बदलला गेला नाही पाहिजे यासाठी डेटाबेसची सेक्युरिटी आपल्याला विचारात घ्यायला हवी आहे. त्यानंतर आहे लॉस ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी ऑर सिक्रेसी. तर आपल्या डेटाबेसशी संलग्न असणारे जे काही कॉन्फिडेन्शियल जे महत्वाचे जे डेटा युनिट्स आहेत किंवा जे माहिती आहे, तर ही जर आपल्या सिस्टीम मधील जी कॉन्फिडेन्शियल किंवा सिक्रेसी माहिती जी आहे ती जर अन्य व्यक्तीला जर मिळाली तर तो निश्चितच आपल्या डेटाबेसला क्रॅक करू शकतो, डेटाबेसमध्ये चुकीचे बदल करू शकतो. त्यामुळे हा जो काही कॉन्फिडेन्शियल डेटा असेल किंवा सिक्रेट डेटा असेल तर त्याला आपणाला सेक्युरिटीमध्ये विचारात घेतलं पाहिजे. तर त्याच्यावरती आपल्याला जास्तीत जास्त सेक्युरिटी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. हा एक त्याच्यामधला सिनेरिओ आहे. त्यानंतर पाहतोय आपण लॉस ऑफ अवेलेबिलिटी ऑफ द डेटा. तर आपल्याकडे जो डेटा अवेलेबल आहे, जो काही डेटा अवेलेबल आहे त्या सगळ्या डेटा विषयी आपणाला सेक्युरिटीचा विचार हा केलाच पाहिजे. जर हा जो अवेलेबल असलेला जो डेटा आहे तो सिस्टीम बाहेरील अनावश्यक व्यक्तीकडे ज्यावेळी जाईल त्यावेळी मग निश्चितच या डेटामध्ये जो आपण फार मोठा एफर्ट्स घेऊन निर्माण केलेला जो डेटा आहे, हजारो किंवा लाखो एंट्रीज आपण डेटाबेसमध्ये ज्या तयार केलेल्या आहेत त्या सिस्टीम बाहेरील व्यक्तीकडून बदलल्या जाऊ शकतात, डिलीट केल्या जाऊ शकतात, अपडेट केल्या जाऊ शकतात. त्यामुळे जो काही आपल्या सिस्टीम मध्ये अवेलेबल करून ठेवलेला डेटा आहे त्या सर्वच्या सर्व डेटाला आपणाला सेक्युरिटी डेटा देता आली पाहिजे. त्यामुळे डेटाबेस सेक्युरिटी आपण या खालील गोष्टींचा विचार करून देत राहणार आहोत. मग तो आपला डेटा असू दे, आपल्या डेटाबेस मधला कॉन्फिडेन्शियल डेटा असू दे किंवा आपल्या डेटाबेसची इंटिग्रिटी असू दे किंवा आपल्या डेटाची प्रायव्हसी असू दे, या सगळ्यांचा विचार करून आपण डेटाबेसला सेक्युरिटी देत राहणार आहोत. त्यानंतर आपण पाहतोय पुढील मुद्दा, these above stated conditions generally represent the areas where the organization should focus on lowering the risk, which is the possibility of data loss or destruction within the system. तर आपण वरील जे काही मुद्दे आहेत किंवा जे एरियाज आहेत त्यांच्यावरती आपण डेटाबेस सेक्युरिटी कशी देता येईल याचा जास्तीत जास्त विचार करून किंवा प्रयत्न करून जर आपण डेटाबेसला सेक्युरिटी दिली तर आपली सिस्टीम ही फुल्ली सेफ राहणार आहे. भविष्यामध्ये तिला कुठलाही लॉस अथवा डिस्ट्रक्शन सहन करावं लागणार नाही आहे. Since all the data inside organization is interrelated, an activity that results in a loss in one area may also lead to loss in another. तर पहा आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये आपण गोळा करून ठेवलेला जो डेटा असतो तो हा डेटा
एकमेकाशी संलग्न असतो. म्हणजेच स्टाफचा डेटा हा विद्यार्थ्यांशी संलग्न असणार आहे किंवा विद्यार्थ्यांचा डेटा हा मार्क्सशी संलग्न असणार आहे किंवा मार्क्सचा डेटा हा स्टाफ आणि विद्यार्थी या दोघांशी देखील संलग्न असणार आहे. म्हणजेच ऑर्गनायझेशन मधील कोणताही डेटा हा एकमेकाशी संलग्न असतो. त्यामुळं एका डेटामध्ये जर लॉस झाला तर त्याचा परिणाम आपण दुसरा जो कलेक्ट करून ठेवलेला जो डेटा आहे त्याच्यावरतीही देखील मोठा परिणाम करणार आहे. तर मित्रांनो, आपण या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून, या सेशनच्या माध्यमातून डेटाबेस सिक्युरिटी म्हणजे काय याविषयी जाणून घेतलेला आहे. मी आशा करतो की आपणाला हा सेशन निश्चितच सोप्या माध्यमातून समजला असेल. जर आपणास काही शंका असेल तर आपण हा सेशन पुन्हा रिपीटिव्हली तपासून पाहावा आणि त्याच्यामध्ये जर आपले काही अंडरस्टँडिंगचे गॅप्स असतील तर ते निश्चितच निघून जातील. आणि जर काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय देणार आहे. धन्यवाद.